देवासितो पुरे एक प्रेम भाव, देवासितो पुरे एक प्रेम भाव, पूजा अर्चा वाव सर्व जाना, मनापासून या करिता कीर्तन, आनंदे नर्तन गाता गीत। राम कृष्ण हरी उच्चार सर्वदा, राम कृष्ण हरी उच्चार सर्वदा, कळीकाळ बाधा तिने नोहे, मनापासून या करिता कीर्तन, आनंदे नर्तन गाता गीत। एका जनार्दनी हाची पै विश्वास, एका जनार्दनी हाची पै विश्वास, सर्व भावे दास होईन त्याचा, मनापासून या करिता कीर्तन, आनंदे नर्तन गाता गीत। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, नामदेव तुकाराम, निवृत्ती सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। हरे हरे निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। 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 ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम। चराचरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सोनो पंत गुरुजनतया मामा असे बोलती, नामे शंकरो शंकरा निसंगतो संगती। पुण्यश्लोक तो पुण्यनगरीचा मूर्ती खरा शोभतो, ऐशा संत वरा सदा समकरा, दांडेकरा वंदितो। श्री संतांचे माथा चरणावर, श्री संतांचे माता चरणावर, श्री संतांचे माथा चरणावर, श्री संतांचे माता चरणावर, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत। श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। महायोग पीठे तटे भीमरथ्यम, वरम पुंडरीकाय दातुम मुनींद्रहि, समागत्य तिष्ठम तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांशिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या। देवासितो पुरे एक प्रेम भाव, पूजा अर्चा वाव सर्व जाना, मनापासून या करिता कीर्तन, आनंदे नर्तन गाता गीत। विश्वमांगल्याचं स्वप्न उराशी बाळगून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरता ज्यांनी गीतेवर ब्रह्मानंदाची लहरी प्रगट केली, असे श्री ज्ञानियांची राजे योगियांची माऊली, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रोमणी माऊली महावैष्णव ज्ञानोबरा भगवान मायबापांनो, ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा भागवत धर्माचा ज्ञानाने पाया रचला। ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी या वारकरी संप्रदायाचा पाया तर ज्ञानाने रचला, पण या संप्रदायाला भक्तीचा आधार ज्यांनी दिला व ज्यांच्याकडे आपण शांतीब्रह्म म्हणून पाहतो, असे पैठण निवासी शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज, हाच एकनाथ महाराजांचा अत्यंत गोड असणारा हा अभंग आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता आपल्या समोर घेतलेला आहे। विठाला विठाला विठाला। आज अतिशय सुंदर योग आहे। आज आपल्या श्री क्षेत्र निरगुडे गावामध्ये सालाबाद प्रमाणे आयोजित करण्यात आलेला हा हनुमंतरायांचा सिद्धेश्वर खऱ्या अर्थानं सिद्धिविनायकाचा 14वा वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत। खऱ्या अर्थानं या कीर्तन रूपी सेवेच्या निमित्तानं वारकरी संप्रदायाचा निष्ठेने प्रचार प्रसार करणारी या भागातील वारकरी मंडळी खऱ्या अर्थानं टाळगुण साथीसाठी उभी आहेत। मृदंगवादक माझे जिवलक परमार्थ स्नेही मृदंग सम्राट आदरणीय लक्ष्मण महाराज वाळुंज या ठिकाणी उपस्थित आहेत। गायनामध्ये आपल्या गावचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण संगीत विशारद निवृत्ती महाराज ताजने असतील, आदरणीय किसन महाराज असतील। आपण सर्व माता पिता बंधू भगिनी आपणा सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो आणि माझ्या कीर्तन रूपी सेवेकडे वळतो। खऱ्या अर्थानं हे पहा, जीवन जगत असताना माणसाच्या जीवनामध्ये माणसाने असं काहीतरी कर्म केलं पाहिजे की जे कर्म देवाला आवडलं पाहिजे। जन्म मिलना भाग्य की बात है, जन्म मिलना भाग्य की बात है, मृत्यु होना समय की बात है, लेकिन मृत्यु के बाद में लोगों के दिल में जीवित रहना ये किए हुए कर्मों की बात है। म्हणून माणसाने जीवनामध्ये कर्म चांगलं करावं। म्हणून खऱ्या अर्थानं एवढ्याच माना तुम्ही कीर्तन संपेपर्यंत हलवा, म्हणजे मला बरं वाटेल की तुम्ही माझं कीर्तन ऐकताय।
म्हणजे आता इथून पुढे कीर्तन संपे तोपर्यंत कीर्तन कळलं तरी मान हलवायची, नाही कळलं तरी हां, तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. आणि अजून एक महत्वाची सूचना जाता जाता करतो, सर्वांनी इकडे लक्ष द्या. अतिशय सुंदर योग आहे, मंडप अप्रतिम आहे, साऊंड सिस्टीम अप्रतिम आहे, सर्व कलाकार मंडळी अप्रतिम आहे. इतकं सगळं सुंदर वातावरण असताना त्या वातावरणाचा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती जाणवला पाहिजे. आणि कीर्तन हे अंतःकरणाला समाधान देतं बाबा, कीर्तन हे अंतःकरणाला समाधान देतं. या जगामध्ये आपल्याला अशी काही लोक पाहायला भेटतात की ज्यांच्या जीवनामध्ये आनंदही नसतो आणि निर्भयताही नसते. काही लोक अशी आहेत की ज्यांच्या जीवनामध्ये निर्भयता आहे पण आनंद नाही, पण साधू संतांच्या जीवनामध्ये आनंदही आहे आणि निर्भयताही आहे. महाराज म्हणतात सदा नामघोष करो हरिकथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुख ल्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डोलत असो. कीर्तन प्रवचन ऐकल्यानंतर तो आनंद आणि ती निर्भयता आपल्या चेहऱ्यावरती प्रगट होते. म्हणून प्रसन्न चेहऱ्याने कीर्तन ऐका. एकनाथ महाराजांचा अभंग या ठिकाणी मी सेवेकरता घेतलेला आहे. नाथ महाराजांच्या कुळाचा विचार करत असताना नाथ महाराजांच्या कुळाचा विचार भानुदासांपासून करावा लागतो. ज्याचं वर्णन करताना नाथ महाराज नाथ भागवतामध्ये लिहितात, आता वंदू भानुदासा जो का पिता महांचा पिता, ज्याचेने वंश भगवंता झाला प्रिय कर सर्वर्था. अरे आम्ही भानुदासांच्या पवित्र कुळामध्ये जन्माला आलेलो आहे की जे कुळ भगवंतालाही प्रिय झालेलं आहे. बघा वंश परंपरा. भानुदासाच्या मुलाचं नाव चक्रपाणी, चक्रपाणीच्या मुलाचं नाव सूर्यनारायण आणि सूर्यनारायण रुक्मिणी मातेच्या पोटी श्री संत एकनाथ महाराजांचा जन्म झाला. आणि एकनाथ महाराजांचा मूळ नक्षत्रावर जन्म झाला बाबा. आणि एकनाथ महाराजांचे आई वडील मरण पावले. महाराज 12 घरची 12 तोंड 12 प्रकारे बोलू लागली. लोक बोलू लागली अरे कार्ट्याचा जन्म झाला आणि कार्ट्याने आईबापाचा जीव घेतला. पण तात्विक दृष्ट्या या घटनेचा अर्थ लळापांगर करणारे संत चरित्रकार आहेत ना, त्यांनी अतिशय सुंदर लावला. ते म्हणतात माय प्रकृती बाप पुरुष, माय क्षर बाप अक्षर, या दोघांनाही जोडून जो क्षराक्षरातीत उरतो तो परमात्मा म्हणजे श्री संत एकनाथ विठाला. नाथ महाराजांचा संभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला. मला या सर्व गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी करायचा नाही. तुम्ही खऱ्या अर्थानं कसे वागा, लोक नावं ठेवायला तरेच असतात. लोक बोलू लागली अरे कार्ट्याचा जन्म झाला आणि कार्ट्याने आईबापाचा जीव घेतला. एक माणूस साधा होता, काय नाही बाबा, आनंदाने गड्याचा संसार चालला होता. गावातली लोक त्याला म्हणली काय लेका दगड्या, तुझ्या जीवनाला अर्थ नाही लेका, तू बायका पोरामध्येच राबराब हाडाची काढ कर, रक्ताचं पाणी कर, बायका पोरामध्येच मरून जा, कधी आळंदी पंढरीची वारी करू नको. दगड्या वैतागला, आळंदीला आला, गळ्यामध्ये तुळशीची माळ घातली, पंढरपूरला गेला, पांडुरंगाचं दर्शन घेतलं, गावात आला, गावकऱ्यांना कळलं दगड्याने तुळशीची माळ घातली. गावकरी लगेच बोलायला मोकळे, अहो काय दगड पंत, घातली का गळ्यामध्ये तुळशीची माळ, लावली का संसार लाग, आता करा नुसत्या आळंदी पंढरीच्या वाऱ्या. म्हणजे अगोदर प्रपंच करत होता तरी तुम्ही नाव ठेवताय, परमार्थाला लागला तरी तुम्ही नाव ठेवताय. हे पहा, नाथ महाराजांचं जीवनचरित्र अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे. म्हणून माणसाने कर्म चांगली केली पाहिजे. बघा महाराज म्हणतात देवाला काय आवडतं तर प्रेमभाव आवडतो, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. खऱ्या अर्थानं देवाला फक्त प्रेमभाव आवडतो. महाराज म्हणतात देवासी तो पुरे एक प्रेम भाव. वाव या शब्दाचा अर्थ व्यर्थ घ्यायचा, व्यर्थ म्हणजे खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी, प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान. म्हणून खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज म्हणजे साक्षात प्रेममूर्ती नामदेवांचा कलियुगातील दुसरा अवतार आहे. अरे दुपारी 12:30 वाजता ज्याने काठीने मारलं, काठीने मारणारा कोण होता बोला? काठीने मारणारा मंबाजीबा होता. आणि त्याच्या दारात संध्याकाळच्या वेळेला जगद्गुरु तुकोबऱ्या उभे आहेत. आणि तुकाराम महाराजांनी मंबाजीबाला हात जोडलीत, बुवा तुम्ही कीर्तनाला चला. त्यावेळेस मंबाजीबा तुकोबऱ्यांना म्हणतोय तुकोबा सकाळी काठीने मार खाल्लेला कमी पडला वाटतं. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले नाही महाराज, तुम्ही जर त्या ठिकाणी कीर्तनाला आला नाही ना तर मला त्या ठिकाणी कीर्तन करावं असं वाटत नाही, तुम्ही कीर्तनाला चला. आणि त्यावेळेस जगद्गुरु तुकोबऱ्या मंबाजीबाला म्हणले महाराज तसं नाही, मला मारून मारून तुमच्या हात दुखत असतील. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबऱ्या? मला मारून मारून तुमच्या हात दुखत असतील, तुमच्या हात दुखतात ना महाराज, चला मी तुमच्या हाताला तेल लावून देतो. वाक्य कोणाचं आहे? तुकाराम महाराजांचं वाक्य. ऐकतोय कोण? मंबाजीबा वाक्य ऐकतोय. अरे दुपारी 12:30 वाजता ज्याने काठीने मारलं त्याला परमार्थात ओढून आणण्याची ताकद ज्या तुकोबऱ्यामध्ये आहे, 13 दिवस गाथा तरंगत ठेवण्याची ताकद ज्या तुकोबऱ्यामध्ये आहे. खऱ्या अर्थानं तुकाराम महाराजांचं नाव घेतल्यानंतर यम सुद्धा कापत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. तुकाराम महाराजांचं नाव घेतल्यानंतर यम सुद्धा कापत होता. म्हणजे तुकाराम महाराज म्हणजे साक्षात प्रेममूर्ती नामदेवांचा कलियुगातील दुसरा अवतार आहे. एकदा चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये
चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटामध्ये सगळे साधू संत बसलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये विषय असा निघाला की वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोकांचा रामायणासारखा ग्रंथ लिहून काढला. आणि मग नामदेवरायांनी विचार केला, अरे इतकं पाप करून सुद्धा नंतरच्या काळामध्ये वाल्मिक ऋषींनी 100 कोटी श्लोकांचा रामायणासारखा ग्रंथ लिहिला असेल. मी तर 4 युगापासून परमात्म्याची भक्ती करतोय, सायुंगाचा भक्त नामा उभा कीर्तनी. मी 4 युगापासून परमात्म्याची भक्ती करतोय, पण अजून मी शब्द सुद्धा परमात्म्याविषयी लिहिलेला नाही. नामदेवरायांना पश्चाताप वाटला आणि नामदेवराय म्हणतात, वृद्धाम्या आयुष्य गमाविले. आतापर्यंत माझं सगळं आयुष्य फुकट गेलं. खेद वाटला नामदेवरायांना. चंद्रभागेच्या पवित्र वाळवंटातून उठले, भगवान परमात्म्याच्या चरणाला मिठी मारली आणि प्रतिज्ञा केली आणि सांगितलं, देवा शतकोटी तुझे करीन अभंग, म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. देवा मी तुमचे 100 कोटी अभंग लिहील, अशी प्रतिज्ञा त्या ठिकाणी नामदेवरायांनी केली. आणि ही प्रतिज्ञा पांडुरंग परमात्म्याने ऐकली बाबा. आणि पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांच्या तोंडावरती हात ठेवला आणि पांडुरंग परमात्मा नामदेवरायांना म्हणतायत, नामा तुला शक्य नाही व्हायचं, तुझी प्रतिज्ञा तू माघारी घे. नामदेवराय म्हणले, नाही देवा, प्रतिज्ञा करणं आमचं काम आहे, कशी पूर्ण करायची ते तुम्ही ठरवा. पांडुरंग परमात्मा म्हणले, अरे नामा तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी आहे नामा. अरे त्यावेळेला आयुष्य मर्यादा जास्त होती, त्यावेळेला आयुष्य मर्यादा जास्त होते ना बाबा. असं म्हणतात ना, असं म्हणतात सत्ययुगामध्ये माणसाला 1 लाख वर्ष आयुष्य होतं. पुन्हा त्रेतायुगामध्ये त्या लाखावरचा 1 शून्य कमी झाला, किती राहिलं? 10,000. पुन्हा द्वापार युगामध्ये त्या 10,000वरचा 1 शून्य कमी झाला, किती राहिलं? 1,000. पुन्हा कलियुगामध्ये त्या 1000वरचा 1 शून्य कमी झाला, किती राहिलं? 100. आता आपण सगळे मिळून देवाला विनंती करू की देवा आता शून्य कमी करण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण आता जर 1 शून्य कमी झाला तर किती राहतील? 10च राहतील ना. आणि 10 वर्षात आपल्या 2च पंचवार्षिक होतात ना, म्हणजे बाकीच्या इथं कधी पाहणार. महाराज म्हणतात, अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाये. त्याच्यातले अर्धे तर झोपेतच निघून जातात. म्हणजे माऊली महाराज दिवसा झोपणारे वेगळे बरं का, ओव्हर टाइम करणारे त्यांचं वेगळं गणित जातं. देव म्हणले, नामा त्यावेळेला आयुष्य मर्यादा जास्त होती, तुला शक्य नाही व्हायचं. नामदेवराय म्हणले, नाही देवा, प्रतिज्ञा करणं आमचं काम आहे, कशी पूर्ण करायची ते तुम्ही ठरवा. परिणाम असा झाला, विद्येची देवता असणारी भगवान सरस्वती माता भगवान पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांच्या वाणीवर विराजमान केली. शारदेशी सांगे तेव्हा ऋषिकेशी, बैस जिबेवरी नामयाच्या. साक्षात सरस्वती माता नामदेवरायांच्या वाणीवर विराजमान केली आणि नामदेवरायांच्या कुटुंबातील 14चे 14 लोक अभंग लिहायला बसले. 96 कोटी अभंग लिहून पूर्ण झाले. आणि मग नामदेवराय देवाच्या जवळ गेले आणि देवाला म्हणले, देवा मला माझा आता अवतार कार्य संपवायचे, मला समाधी घ्यायची आहे. म्हणून नामदेवरायांच्या आग्रहास्तव भगवान पांडुरंग परमात्म्याने नामदेवरायांच्या कुटुंबातील 13 लोकांना आषाढवद्य त्रयोदशीला महाद्वारात समाधी दिली. आणि उरलेले 4 कोटी अभंग लिहिण्याकरता तेच प्रेममूर्ती नामदेवरायांचा कलियुगातील दुसरा अवतार म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. संप्रदाय सकळांचा येथून या. तुकाराम महाराज लोकांना म्हणतायत, अरे तुम्हाला मंदिरापर्यंत जायला वेळ नाही ना, मी तुमच्या घरापर्यंत देव घेऊन आलोय. घ्या देव, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयता आला घर पुसोनी. घर पुसोनी म्हणजे फडकं घेतलं, पाण्यात ओला केला आणि पुसला, असं नाही अर्थ होत बरं का. नाहीतर महाराज म्हणतात ना, पुसावेसे हेची वाटे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे मी आयता देव आणून दिलाय, घ्या देव. सोप्या भाषेत सांगू का? सोप्या भाषेत होम डिलिव्हरी. हा, होम डिलिव्हरी म्हटलं की बाबा हे लहान मुलं सगळ्यांना कळतं. कारण आपण इंग्रज आडलोय ना, आपण इंग्रज आडलोय. मराठी लोकांनाच मराठी भाषा कळत नाही, ही फार मोठी शोकांतिक आहे. पण तुम्हाला एक सांगू का, मराठी भाषेसारखी गोड भाषा नाही बरं का. इंग्रजी भाषा दळिद्री आहे. ती दळिद्री कशी ते पण मी तुम्हाला सांगतो. इंग्रजी एला सुरू होते, इंग्रजी एला सुरू होते. ए फॉर, शाळेत जाता ना तुम्ही, जोरात आवाज आला पाहिजे. ए फॉर ॲपल. ॲपल म्हणजे काय? सफरचंद. आणि झेड फॉर जबरा. जबरा म्हणजे काय? जबरा म्हणजे जबरास, ती जबरा म्हणजे घोडा म्हणते. म्हणजे इंग्रजी भाषा ॲपलला सुरू होते आणि झेब्र्याला संपते. म्हणजे खाता खाता सुरू होते आणि जनावर बनून सोडून देते. पण आमची मराठी भाषा तशी नाही. मराठी भाषा अ पासून सुरू होते आणि शेवटी ज्ञाला जाऊन संपते. अ म्हणजे अज्ञानापासून प्रवास सुरू होतो आणि शेवटी ज्ञानी बनून सोडून देते. विठाला विठाला. मराठी भाषा गोडच आहे, फक्त त्या ठिकाणी श्रोता सावध पाहिजे. भावांचं B.Com वर्ष चाललं होतं.
आणि शाळेमध्ये एक छोटंसं फंक्शन असताना एक शिपाई विद्यार्थ्यांना नाश्ता वाढत होते आणि एका प्रिन्सिपलचं लक्ष गेलं त्या शिपायाकडं आणि ते प्रिन्सिपल त्या शिपायाला म्हटले, ए अगोदर लेडीज बायांना वाढ. लेडीज बायांना मला काही रावलं नाही. मी म्हणलं सर अगोदर जेंट्स माणसांना हो द्या ना. म्हणजे ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद बरं का, बाकीच्या डोक्याला ताण करून घेऊ नका. मराठी भाषा गोडच आहे, फक्त त्या ठिकाणी श्रोता सावध पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात, अरे मी आयता दिवा आणून दिलाय, घ्या देव. तरी लोकांनी नकार दिला. देवन लगे 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 दाटवणीचे रुदले जागे दाटवणीचे रुदले जागे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे साठवणीचे विठले जागे साठवणीचे विठले जागे देवन लगे देवन लगे देवन लगे देवन लगे. तुका म्हणायला लागली महाराज, देव न लगे देव न लगे. तुकोबराय बोलायचं ठरवलं लोकांशी देवाचंच बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही आमच्या जीवनात ठरवलंय बोलण्याची नाही, आता देवाविन काही. देवाशी बोलत असताना जगद्गुरु तुकोबराय देवाचंच बोलतात आणि लोकांशी सुद्धा बोलत असताना जगद्गुरु तुकोबराय देवाचंच बोलतात. खऱ्या अर्थानं नाथ महाराजांचं जे जीवन चरित्र आहे ते अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे. आणि खऱ्या अर्थानं नाथ महाराजांची इतकी श्रेष्ठ भक्ती झाली, इतकी श्रेष्ठ भक्ती झाली की देवाला देवाचा देवपणा टाकून भक्ताच्या घरी काम करावं वाटलं. कोणाला? पुढं अनेक वर्षाचा काळ गेला. नाथ महाराजांचा सांभाळ त्यांच्या आजी आजोबांनी केला आणि नाथ महाराज संतत्वाला पोचले. इतकी श्रेष्ठ भक्ती झाली की देवाला देवाचा देवपणा टाकून भक्ताच्या घरी काम करावं वाटलं आणि तो भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी काम करण्यासाठी उभा राहिला. समोर असा नाथ महाराजांचा वाडा आहे. डोळ्यासमोर दृष्टीसमोर हे दृश्य आणा आणि पहा म्हणजे प्रत्यक्ष कळतंय. समोर नाथ महाराजांच्या वाड्यात नाथ महाराज बसलेले आहेत आणि समोर एक सामान्य माणूस उभा आहे. नाथ महाराजांनी विचारलं, कुठून आलात? त्यांनी सांगितलं, फार दूरवरून आलोय. काय काम काढलं? काही नाही, मला आपल्या सेवेत राहायचंय, आपली सेवा घडावी हीच माझी आशा आहे. त्या बदल्यात तुला काय द्यावं लागेल? दुपारची चटणी भाकर आणि रात्रीची चटणी भाकर. मग तेव्हापासून भगवान परमात्मा आपल्या स्वतःचा देवपणा टाकून भक्ताच्या घरी काम करण्यासाठी उभा राहिला. आणि गेली अनेक वर्ष झाली महाराज, जवळजवळ 36 वर्ष झाली. आणि तिकडं द्वारकेमध्ये एका ब्राह्मणाने अनुष्ठान केलं की देवाने आपल्याला दर्शन द्यावं. आणि मग देव त्याच्या स्वप्नात गेले आणि त्याला सांगितलं, अरे तुला जर माझं साक्षात दर्शन घ्यायचं असेल ना तर तू द्वारकेमध्ये नको थांबू. महाराष्ट्रामध्ये पैठण नावाचं गाव आहे आणि त्या पैठणमध्ये एकनाथ नावाचे सत्पुरुष त्या ठिकाणी राहतात आणि त्यांच्या घरी मी नोकराचं काम करतोय. कोण नोकराचं काम करतोय? देव देव भगवान परमात्मा. कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम असं ज्याचं सामर्थ्य आहे ना, तो भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी काम करत होता. दृष्टांत झाला आणि तो ब्राह्मण पैठणमध्ये आला आणि पैठणमध्ये येऊन नाथ महाराजांचे पाय धरून नाथ महाराजांना बोलू लागला, नाथ महाराज मलाही देवाला भेटायचंय, सांगा ना देव कुठे, सांगा ना देव कुठे. आता पावे तो नाथ महाराजांच्या दृष्टीच्या समोर माया होती. आमचे सद्गुरू बाबा सांगायचे, देवाला जर भक्ताचं काम करायचं असेल ना तर तो पहिलं भक्ताच्या दृष्टीच्या समोर मायेला उभं करतो की भक्ताला देवाला सहज ओळखता नाही आलं पाहिजे. आणि मग नाथ महाराजांना वाटलं भगवत प्राप्ती करता तळमळलेला जीव असेल. अरे मग नाथ महाराज म्हणले, अरे तुला देव हवा असा वाटतोय ना, तरी अंतर्मुख हो, देव आपल्या अंतःकरणातच आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू. तेव्हा तो ब्राह्मण बोलला, महाराज हे तत्वज्ञान तुम्ही कीर्तनामध्ये सांगा, श्रीखंड्या कुठे आहे मला दाखवा, कारण देवाने मला स्वप्नात येऊन सांगितलंय मी नाथ महाराजांच्या घरी नोकराचं काम करतो आणि माझं नाव श्रीखंड आहे. मग ती नाथ महाराजांच्या दृष्टीच्या समोर ती माया होती, ती माया दूर झाली आणि गेली अनेक वर्ष श्रीखंडा म्हणून आपला नोकराचं जो काम करत होता ते काम नाथ महाराजांना आठवलं आणि डोळ्यातून गळगळ गळगळ अशा प्रकारचं पाणी वाहू लागलं. नाथ महाराजांनी आवाज दिला धर्मपत्नी गिरिजेला, अगं गिरिजे तो श्रीखंडा कुठे ग गिरिजे, अगं गिरिजे तो श्रीखंडा म्हणजे आपला नोकर नाही ग,
अगं तो श्रीखंड्या म्हणजे आपला नोकर नाही ग, अगं सगळं जग ज्याच्यामुळं चालतंय ना. चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलवी तू हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण. अगं तो जगज्ञांत आहे. आपल्या घरी इतक्या वर्ष जो नोकराचं जो काम करतोय ना, अगं तो नोकर नाही, आपण ज्याचे दास आहोत. कुठे ग गिरिजा श्रीखंड्या? तेव्हा गिरिजाबाईंनी सांगितलं, आत्ताच कावड घेऊन श्रीखंड्या गोदावरी नदीवर पाणी आणण्यासाठी गेलेला आहे. देवाचं दररोजचं काम होतं, नाथ महाराजांच्या वाड्यातली कावड घ्यायची, गोदावरी नदीवर पाणी आणण्यासाठी जायचं आणि नाथ महाराजांच्या वाड्यातल्या त्या रांजणामध्ये ते पाणी टाकायचं. आजही नाथ षष्टीच्या दिवशी तो उत्सव पैठणला केला जातो. मग श्रीखंड्याची शोधाशोध चालू झाली. अरे हरी जा बघ कुठं आहे श्रीखंड्या, अरे उद्धवा जा बघ कुठं आहे श्रीखंड्या. आता पावे तो श्रीखंड्या कुठंच दिसला नाही. नाथ महाराजांनी टावं फोडला, हे भगवान परमात्मा, इतक्या वर्ष माझ्या घरी तू नोकराचं काम केलं, एकदा चतुर्भुज रूपामध्ये दर्शन दे. नाथ महाराजांनी टावं फोडला आणि त्या दिवशी भगवान परमात्मा नाथ महाराजांच्या घरी चतुर्भुज रूपामध्ये प्राप्त झाला, चतुर्भुज रूपामध्ये प्रगट झाला. नाथ महाराजांनी, गिरिजाबाईंनी, नाथ महाराजांच्या त्या परिवाराने, त्या शिष्य परिवाराने त्या भगवंताच्या त्या चतुर्भुज रूपाचं दर्शन घेतलं. तो ब्राह्मणही, त्या ब्राह्मणाने भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन घेतलं आणि भगवान परमात्मा अंतर्धान पावले. आजही पैठणला गेल्याच्या नंतर आपल्याला उद्धव खांब म्हणून दाखवला जातो. त्या खांबामध्ये भगवान परमात्मा अंतर्धान पावले ही वार्ता हा हा म्हणता सर्व दूर पसरली आणि एकनाथ महाराजांच्या घरी तोबा गर्दी झाली महाराज, ज्याच्यामध्ये जपी तपी ऋषीमुनी अनुष्ठानी सगळेही होते. ते नाथ महाराजांचे पाय धरून नाथ महाराजांना बोलू लागले, नाथ महाराज आम्ही तुमचा फार छळ केला नाथ महाराज, नाथ महाराज आम्ही तुम्हाला फार त्रास दिला नाथ महाराज, पण नाथ महाराज आम्हाला असं कळलंय, नाही प्रत्यक्ष काही जणांनी अनुभवलंय, अहो तुमच्या घरी जो नोकराचा जो काम करत होता तो साक्षात भगवान परमात्मा होता. नाथ महाराज देवाने आम्हाला दर्शन द्यावं म्हणून आम्हीही जपतप अनुष्ठान करतोय, पण देव आमच्या स्वप्नातही आला नाही. तेव्हा ते लोक बोलू लागली, नाथ महाराज आम्हालाही सांगा ना, नक्की देवाला कोणता भावप्रिय आहे. असं विचारल्यानंतर त्याचं उत्तर नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात देतात. देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवाची तो पुरे एक प्रेम भाव, देवाची तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, देवाची तो पुरे एक प्रेम भाव, देवाची तो पुरे एक प्रेम भाव, पूजार्चा भाव सर्वदा, पूजार्चा भाव सर्वदा, पूजाचा भाव सर्वदा, पूजाचा भाव सर्वदा, पूजार्चा भाव सर्वदा, पूजार्चा भाव सर्वदा, पूजाचा भाव सर्वदा, पूजाचा भाव सर्वदा, देवासी तो पुरे एक प्रेम भाव, पूजा अर्चा वाव सर्व जाना. वाव या शब्दाचा अर्थ व्यर्थ घ्यायचा व्यर्थ. भूतकाळातही देव होता, वर्तमानातही देव आहे आणि भविष्यातही तो
असणार आहे. भविष्यात आपण नसू पण त्याचं अस्तित्व मात्र आणि नक्कीच असणार आहे आणि सर्व वस्तूंमध्ये तो आहे. जेव्हा हिरण्यकशिपूने प्रल्हादाला विचारलं या खांबात तुझा देव आहे का, हो म्हटले या खांबातही माझा देव आहे. लात मारली तिथून भगवान नरसिंह प्रगट झाले. असं एकही ठिकाण नाही की जिथं देव नाहीये. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला किंवा सर्वा घटी राम देहा दे. देव सर्व ठिकाणी आहे, फक्त त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला खऱ्या अर्थाने झाली पाहिजे. त्याच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला झाली पाहिजे. देव भेटावा असं जर कोणाला वाटत असेल ना, भगवंत भेटावा असं जर कोणाला वाटत असेल ना, तर भगवंत प्राप्तीची आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण झाली पाहिजे बरं का, त्याच्या भेटीची. नाहीतर आपण किती माळा घालून गंध लावून ह्या गावान त्या गावाला परमार्थ करीत सुटलो, पण आपल्या अंतःकरणामध्ये कधी इच्छाच निर्माण झाली नाही देव आपल्याला भेटावा, तर महाराज त्याच्या बापाला सुद्धा देव भेटणार नाही. भगवंत भेटण्याकरता आपल्या अंतःकरणामध्ये इच्छा निर्माण व्हावी लागते. ते एक विधान आहे. अध्यात्मामध्ये परमात्म तत्वापर्यंत पोहोचण्याकरता वेगवेगळी साधना केली जाते. थोडंसं जड आहे, वेगवेगळी साधना केली जाते. आता जे ब्रह्मज्ञानाचे अधिकारी आहेत ते ब्रह्मज्ञानाच्या माध्यमातून परमात्मा समजावून घेतील. जे योग सामर्थ्य आहे किंवा योग साधना करण्याची शक्ती ज्यांच्याकडे आहे त्या अष्टांग योगाच्या साधनाद्वारा भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचतील. परंतु भक्ती हे साधन असं आहे, इतर साधनांमध्ये एखाद्यालाच क्वचित ब्रह्मज्ञान योग साधना ही साधनं करता येतील, परंतु भक्ती या साधनामध्ये यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनासी. बरं, ही भक्ती करत असताना ही भक्ती आपल्या रोजच्या व्यवहारालाही कुठे अडचणीची ठरत नाही. महाराज म्हणतात कामामध्ये काम काही म्हणा राम राम जाईल भवश्रम सुख होईल दुःखाते. म्हणून भक्ती हे साधन तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसांनी जे अंगीकारलं, बहुसंख्य लोकांनी ते पत्करलं, त्याचं कारण एवढंच की ते सर्वांना शक्य होणारं साधन आहे. मग ही भक्ती करत असताना या भक्तीचा अंतरंगही समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. भक्तीचं बहिरंग आपण जाणतच आहोत. भक्तीचं बहिरंग काय आहे? तुळशी माळ गळा घालणं, गोपीचंदनाचा टिळा लावणं, बुक्का लावणं, पंढरपूरची वारी करणं, एकादशीचा उपवास करणं, घरातील आपल्या नित्यनेमाची देवपूजा करणं, ज्ञानेश्वरी, हरिपाठ, तुकोबऱ्यांची गाथा आदी ग्रंथांचं वाचन करणं, हे आहे भक्तीचं बहिरंग. पण याचबरोबर भक्तीचं अंतरंग असं आहे की अत्यंत निष्ठेनं, अत्यंत श्रद्धेनं, अत्यंत जिव्हाळ्यानं त्या प्रभूचं नामस्मरण करणं, त्याचं अनुसंधान ठेवणं. नारद महर्षी तर म्हणतायत तद्विस्मरेन परम व्याकुलतेती. अरे भक्ती कराच, पण त्याचं जर विस्मरण जर झालं ना तर आपलं अंतःकरण व्याकुळ झालं पाहिजे. इथपर्यंत आपलं स्मरण जाऊन जर पोहोचलं तर ती भक्ती परमपदापर्यंत जाऊन पोहोचते किंवा त्या भक्तीला श्रेष्ठ भक्ती असं त्या भक्तीला म्हणता येईल. तुकाराम महाराज एका ठिकाणी वर्णन करतात, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. अधिकारे माझ्या मना, अधिकारे माझ्या मना. तोची दैवाचा, तोची दैवाचा, दैवाचा पुतळा, तोची दैवाचा, तोची दैवाचा, तोची दैवाचा पुतळा. अधिकारे माझ्या अधिकारे माझ्या मना. महाराज म्हणतात जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोच दैवाचा पुतळा. अनेकने माझे मना होका पंडित शाना, नामारूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे तोच शुद्ध. भक्तीचं हे अंतरंग समाज मनापर्यंत पोचवावं हा तुकोबरायचा, ज्ञानोबरायांचा मुख्य हेतू राहिलेला आहे. महाराज म्हणतात मनापासून या करिता कीर्तन. आता कीर्तनाचे साहित्यिक दृष्ट्या 3 प्रकार आणि आध्यात्मिक दृष्ट्या 4 प्रकार. एक आहे स्वरूप कीर्तन. अखंड आपल्या वाणीनं परमात्म्याच्या स्वरूपाचं वर्णन करत राहावं, याला म्हणावं स्वरूप कीर्तन. कसा आहे परमात्मा? सुंदर आहे सुंदर. महाराज म्हणतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या, एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे महाराज. त्याच्या सौंदर्यापुढे आपलं काय गणित करणार ना. काही लोकांना
आपल्या सौंदर्याचा खूप गर्व असतो नाही का? ज्याला आपल्या सौंदर्याचा गर्व असेल ना, त्यांनी फक्त आधार कार्डवरला आपला फोटो बघायचा. जगातला एकमेव इमानदार जर कॅमेरा महाराज कोणता असेल ना, तर तो आधार कार्डवरचा आहे. नो ऍडजस्टमेंट, नो ब्राईटनेस, जसं आहे तसं. आणि ज्यांचे आधार कार्ड आलेले नसतील ना, त्यांनी मतदान कार्ड पाहिले तरी चालतील. एवढा तो भगवान परमात्मा सुंदर आहे महाराज. याला म्हणावं स्वरूप कीर्तन. दुसरं आहे गुण कीर्तन. अखंड आपल्या वाणीनं परमात्म्याच्या गुणांचं वर्णन करत राहावं, याला म्हणावं गुण कीर्तन. तिसरं आहे लीला कीर्तन. भगवान कृष्णाने जे गोकुळामध्ये जे चरित्र केलं, त्या चरित्राचा सप्रेम उच्चार करायचा, आचार करायचा नाही. आचार करत असताना रामप्रभूजींच्या जीवन चरित्राचा करायचा आणि उच्चार करत असताना भगवान कृष्णाच्या चरित्राचा करायचा, याला म्हणावं लीला कीर्तन. आणि चौथं आहे नामसंकीर्तन. नामसंकीर्तन कसं असावं? शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी फार सुंदर मर्यादा घालून दिली. नाथ महाराज म्हणतात वारकरी कीर्तन असं असावं, भक्ती ज्ञानाविरहित इतर गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून मूर्ती ठसावी अंतरी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. कशी वर सांगितली तशी. नाथ महाराज म्हणतात कीर्तनामध्ये गोष्टी सांगा, पण कोणत्या? भक्ती, ज्ञान आणि वैराग्याच्या. म्हणून अशा कीर्तनाचे साहित्यिक दृष्ट्या काहीतरी चार प्रकार सांगितलेले. म्हणून खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात रामाचा आचार आणि कृष्णाचा उच्चार जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. तुकाराम महाराजांना काही लोक म्हणतात, महाराज आम्ही एवढा चांगला देव करून सुद्धा, आम्ही एवढं चांगलं कर्म करून सुद्धा आमच्या वाटेला नेहमी दुःखच येतंय, याचं कारण काय? त्यावेळेस तुकाराम महाराज सांगतात, बाबा रे, याच्यात कर्माचा दोष नसून यामध्ये मात्र तुमच्या आमच्या प्रारब्धाचा दोष आहे. नक्की आपलं प्रारब्ध आडवं येतं बघा. हे पहा, एकाच खाणीतून जन्माला येणारे दगड 3 असतात. दगड किती असतात? गेले काय घरी तुम्ही? हाय आहे म्हणा. 3 दगड असतात. एक दगड मंदिराच्या मूर्ती करता वापरला जातो, एक दगड मंदिराच्या पायरी करता वापरला जातो, आणि एक दगड नारळ फोडायच्या कामाला वापरला जातो. बोला, या दगडाच्या खाणीतला याच्यात दोष आहे का? दोषच नाही ना. लोक मात्र खाणीला दोष देतात. एकाच विहिरीतलं पाणी विविध पिकांना जाते. पाणी उसाला गेलं, उसाची चव तिखट झाली नाही, उसाची चव गोड झाली. तेच पाणी आता कारल्याला गेलं, कारलं कडू झालं. तेच पाणी आता मिरचीला गेलं, मिरची तिखट झाली. पाणी एकच आहे, पण प्रत्येकाचा स्वभाव विचार भिन्न असल्यामुळे माणूस हा भिन्न भिन्न किंबहुना गतीनं जात असतो. हे पहा, अकबर राजा होता आणि बिरबल हा प्रधान होता ना. अकबर हुशार होता की बिरबल हुशार होता? बिरबल हुशार होता. परंतु ज्याला गच म कळत नव्हतं तो अकबर मरेपर्यंत राजा राहिला, आणि बिरबल एवढा हुशार असून सुद्धा आयुष्यभर प्रधान राहिला. याचं नाव प्रारब्ध आहे. म्हणून महाराज म्हणतात अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन. अन्न मिळेल, मान मिळेल, पण तो प्रारब्धाच्या अधीन असला तर मिळेल. हे पहा, एकाच कुंभाराच्या आव्यातनं जन्माला येणारी मडकी 3 असतात. एक मडकं संक्रांती पूजायच्या कामाला वापरलं जातं. दुसरं मडकं म्हातारं झाल्यावरती थुकायच्या कामाला वापरलं जातं. आणि तिसरं मडकं म्हातारं गेल्यावरती शिकाई धरायच्या कामाला वापरलं जातं. बोला, या मडकी घडवणाऱ्या कुंभाराचा दोष आहे का? दोषच नाही ना. महाराज सुद्धा म्हणतात ममे वांश जीव लोके जीवभूत सनातन. हा देव हा प्रत्येकाला घडवतोय गड्या, पण प्रत्येकाच्या विचारानं माणूस हा भिन्न भिन्न किंबहुना गतीनं जात असतो. हे पहा, कर्तृत्व संपन्न माणसाने जीवन जगलं पाहिजे. महाराज म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. मी माझ्या कीर्तनात नेहमी सांगत असतो, आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये एक काळ असा होता की अधिक बैलजोडी असणं ही त्या परिवाराची ओळख होती, अधिक जमीन असणं ही त्या परिवाराची ओळख होती. परंतु आता असं काही राहिलेलं नाही. तुमच्याकडे किती बैलजोड्या आहेत, तुमच्याकडे किती जमीन आहे, पण तुमची स्वतःची व्यक्तिगत पात्रता किती आहे याच्यावरनं खऱ्या अर्थाने समाज तुमची किंमत ठरवत असतो. म्हणून माणसाने कर्तृत्व संपन्न जीवन जगलं पाहिजे. बघा, ते एक परवा वर्तमानपत्रामध्ये एक जाहिरात आली होती की गेल्या 25 वर्षापासून ज्याच्या हातून एकही अपघात झाला नाही अशा ड्रायव्हरने मुलाखतीला यावं. काही ड्रायव्हर मुलाखतीला आले, मुलाखती चालू झाल्या. पहिल्या ड्रायव्हरला विचारलं का हो, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तुम्हाला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त गाडी एकदा ब्रेक फेल झाली म्हणून तर इतकं सोडलो, पण बाकी कुठं धक्का नाही. त्यालाही म्हणले चला बाजूला. दुसऱ्याला विचारलं का हो, गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही? तो म्हणला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, फक्त एक जण पूर्ण येऊन माझ्या अंगावर आदळला तेवढंच काय ते, पण बाकी कुठं धक्का नाही.
त्यालाही म्हणले चला बाजूला. तिसऱ्याला विचारलं का हो गेल्या 25 वर्षात तुमच्या हातून एकही अपघात नाही, तुम्हाला अजिबात नाही, विषय नाही, प्रश्नच नाही, साक्षी पुरावे कागदपत्र सारं तपासलं, या माणसाच्या हातनं गेल्या 25 वर्षापासून एकाही अपघाताची नोंद नाही. त्या मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्य वाटलं. त्यानं न राहून परत विचारलं गेल्या 25 वर्षापासून तुमच्या हातून एकाही अपघाताची नोंद नाही, तुमच्या यशाचं रहस्य काय? तसा समोरचा ड्रायव्हर शांतपणे म्हणाला गेल्या 25 वर्षापूर्वी मी गाडी जी माझी एकदा गॅरेजला लावली ती परत बाहेरच नाही काढली. अरे म्हणजे ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांचा अपघात व्हायचा विषयच येत नाही, परंतु ज्यांच्या गाड्या गॅरेजला त्यांना आयुष्यात कधी ध्येयही गाठता येत नाही. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. ध्येय गाठायचं असेल तर गाड्या रस्त्यावर आणाव्याच लागतील. आणि रस्ते म्हणले तर खड्डे ठरलेले, टक्के टोणपे ठरलेले, ऊन वादळ वारं पाऊस हे सगळं ठरलेलं. हे पा जीवन जगत असताना माणसाने कर्म चांगली केली पाहिजे. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात करणे ते ह्याची करा, नरका घोरा का जाता, जयामध्ये नारायण. शुद्ध पुण्य माणसाचं असलं पाहिजे. माणसाने जुगार खेळू नये, दारू पिऊ नये, व्यसन करू नये, किंबहुना परस्त्री बहीण मानावी, दुसऱ्याच्या धनावरती नजर ठेवू नये, आणि लोकाचे तर बांध तर अजिबात पोखरू नयेत बुवा. या गोष्टीनं माणसं नरकाला जातात. खऱ्या अर्थानं महाराज म्हणतात विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती, पण ते शुद्ध पुण्य होत नाही. परिणाम त्याचा खऱ्या अर्थाने वेगळा होतो असतो बघा. जीवन जगत असताना माणसानं असं जीवन जगावं. शास्त्रकार सुद्धा म्हणतात प्रथमम नारितम विद्या, द्वितीयम नारितम धनम, तृतीयम नारितम पुण्यम. महाराज प्रश्न विचारतात चतुर्थम किम करिष्यति. जन्माला आलेल्या जीवानं पहिला 25 वर्षाचा होई तोपर्यंत ज्ञान मात्र कमवलं पाहिजे. ज्ञानाची गरज माणसाला आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, आणि तो पिलेला माणूस एक दिवस डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिक्षण कमवा. अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत, पण त्याचबरोबर आरोग्य आणि शिक्षण ही माणसाची मूलभूत गरज आहे. हे पहा, ज्याला वाटतं ना आपण श्रीमंत झालो पाहिजे, बाबा ज्याला वाटतं ना आपण श्रीमंत झालो पाहिजे, त्यानं आपलं आथरून, वाक्य लक्ष देऊन ऐका, आपलं आथरून कधी सूर्यनारायणाला कधी दिसू देऊ नये बाबा. म्हणजे याचा अर्थ दार लावून झोपावं असं मला मुळीच म्हणायचं नाही बरं का. नाहीतर काही जण म्हणतील दार लावून झोपावं. नाही महाराज, सूर्य उगवण्याच्या अगोदर जागा झालं पाहिजे. महाराज आमची एक शंका आहे, नक्की जागा झाल्यानं प्रगती होते का? तर पूर्वीचा काळ आणि पहाटेची वेळ, आणि पूर्वीच्या काळामध्ये आपल्या दारावरती एक माणूस यायचा बघा, आठवेल तुम्हाला. त्याच्या डोक्यावरती मोराच्या पिसाची टोपी असायची, सुंदर त्या ठिकाणी त्याने कमरेला उपरणं बांधलेलं. त्याला काय म्हणायचं? वासुदेव. हा, तुम्ही कीर्तनात आहात ऐका. वासुदेव त्याला त्या ठिकाणी म्हणायचं. आणि तो वासुदेव दारात येऊन एक गाणं गायचं. गाणं धाकटी सुनबाई सुपामध्ये धान्य घेऊन यायची. पूर्वीचा काळ होता, सुना लवकर उठायच्या. आता नाईलाज झाला, आता सासूवा लवकर उठतात. म्हणजे पूर्वी जर सासूबाई अशी समोर जर आली ना तर सुनबाई अशी थरथर कापायची. ती भीती वाटायची. महाराज नऊवारी साडी घातलेली सासू, मोठ्याला चपल्या घालून रगेल सासू दिसायची. बाबा रगेल, ही म्हातारी माणसं आहेत, त्यांना आठवेल त्यांची सासू. दारामध्ये सडा टाकायचा, तुळशीत दिवा लावायचा, आणि दळायला बसायची. दळायला वसुदेवाचा दारातनं आवाज यायचा. आणि खऱ्या अर्थानं पूर्वीची माणसं नांगर आणि बैलजोडी घेऊन त्या ठिकाणी शेतामध्ये पेरणी करता जायची, आणि दिवस उगवायच्या अगोदर माघारी यायची. आता तर दिवस उगवलेला माहितीच नसतो बुवा. मी एका आजीबाईला विचारलं, म्हटलं आजीबाई तुमच्याकडे पहाट किती वाजता होते? ती आजीबाई मला म्हटली महाराज आमच्याकडं ना पहाट सकाळी 8:30 वाजता होती. म्हणजे आम्ही 8:30-9 वाजता उठतो ना महाराज. पूर्वीच्या काळी ब्रह्ममुहूर्तावरती माणसं उठत होती. दारामध्ये सडा टाकायचा, तुळशीत दिवा लावायचा. आणि आता काळ बदलला बाबा. आता वासुदेव दारात येत नाही, आता बटरवाला दारात येतो. आणि तो वासुदेव दारात येऊन एक गाणं, म्हणजे मी सांगत नाही, जगद्गुरु तुकोबराय सुद्धा म्हणतात, धनवंता लागी सर्वत्र मान्यता आहे जगी, पैसा तेरा 3 नाम, परशा परशु आणि परशुराम. एखाद्याकडे काही पैसे नसू द्या बघा, लोक त्याला एकरे नावाने हाका मारतात, ए परशा. अरे कीर्तनाला चल ना. एखाद्याकडे थोडा पैसा असू द्या, लोक त्याला परशु म्हणून हाका मारतात. आणि एखाद्याकडे जास्त पैसा असू द्या, लोक त्याला परशुराम पाटील म्हणून मुजरा करायला बसलेत. अशी लोकांची अवस्था आहे महाराज. पण खऱ्या अर्थानं पूर्वीच्या काळी पहाट व्हायची, आणि तो वासुदेव दारात येऊन एक गाणं गायचा. त्यावेळेस तो वसुदेव आम्हाला सांगायचा, वासुदेवाची ऐकावानी, वासुदेवाची ऐकावानी, जगात नाही राम रे. पैशाला किती महत्व आहे तो वसुदेव आम्हाला सांगायचा. दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम रे, दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम.
न्यारी लहान थोरांना पडते भारी अरे पैशा पाठी सारी मानस त्या धनाची गुलाम रे दाम करी काम वेड्या दाम करी काम म्हणून महाराज म्हणतात प्रथमम नारीतम विद्या पहिल्या 25 वर्षामध्ये माणसाने ज्ञान कमवावं आणि दुसऱ्या 25 वर्षामध्ये माणसाने धन मात्र कमवलं पाहिजे सोन्याच्या माळा गळ्यात असल्या पाहिजे सोन्यासारखा राजबिंड बाबा तुमच्याकडे असला पाहिजे कारण वय वर्ष 28 होतं तुम्ही काही रुपये घरी कमवून आणून देत होता परंतु 28 वर्षाचा असताना जेवढी तुम्हाला प्रपंचात किंमत असते ना बाबा तेवढी 68 वर्षाचे झाल्याच्या नंतर प्रपंचातली लोक विचारत नाही मग अवघे करती हाडहाड म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात द्वितीयम नारीतम धनम मला तिसऱ्या 25 वर्षातलं पुण्य सांगायचंय 50 या अंकानंतर एक अंक येतो काय अंक येतो खरं तर आता ही आकड्यातली माणसं नाहीत पण विचारलं पाहिजे 50 या अंकानंतर एक अंक येतो 51 म्हणजे एकट्याने कुठं जायचं जव हे सकळ सिद्ध आहे हात चाला वयाप आहे तव तू आपले स्वहित पाहे तीर्थयात्रे जाये चुकू नको माणसाने तीर्थयात्रा करावी आळंदी पंढरीची वारी तर केलीच पाहिजे पण उभ्या आयुष्यामध्ये एकदा का होईना माणसाचं भारत भ्रमण झालं पाहिजे म्हणजे मला या कीर्तनाच्या माध्यमातून एक संदेश द्यायचा आहे की आजचा असणारा तरुण आमचा उद्याचा भारत आहे आज ही 2-2, 4-4, 6-6 वर्षाची मुलं प्रत्येकाच्या घरात आहेत आज 2 वर्षाचा मुलगा सुद्धा अख्खा मोबाईल ऑपरेट करतो त्याला पाहिजे त्या फंक्शनमध्ये जातो पाहिजे ते प्ले करतो त्याला शास्त्रीय कारण आहे त्याला ॲस्ट्रोलॉजी शास्त्रानं असं सांगितलं 2001 पासून तर ते 2030 पर्यंत जी मुलं जन्माला येतील ना त्या मुलांची बुद्धिमत्ता प्रचंड हुशार असणार आहे कारण आकाशामध्ये ग्रहमान अनुकूल आहे म्हणून या ठिकाणी एवढी हुशार मुलं जन्माला येताना आपण पाहतो आणि तुम्ही सांगा माता भगिनींनो ही 2, 4, 6 वर्षाची मुलं आपल्या घरामध्ये टीव्ही पाहायला बसली की काय पाहतात काहीतरी पाहतात ना काय पाहतात कार्टून पाहतात ती सांगतात मनाई कार्टून पाहतात बाबा सहज एका गावाला कीर्तनाला गेलो होतो आणि सुंदर यजमानांनी बसण्याची व्यवस्था केली होती मी आतमध्ये जाऊन सोप्यावरती बसलो आणि घरामध्ये 4 वर्षाचाच पिंट्या होता आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे ते पोरगं सुद्धा कार्टूनच पाहत होतं त्याला म्हणलं बाळा सायंकाळ झालेली आहे चांगलं 6 वाजता आता मनमंदिर लागतंय जी टॉकीजला तू ते तरी लाव तो म्हणला महाराज हे कार्टून संपेपर्यंत मी माझ्या मम्मीला आणि पप्पाला सुद्धा रिमोट देत नाही म्हणला तुम्ही कोणी म्हणला अरे त्याला म्हटलं मी महाराज आहे ना तो म्हणला महाराज असू दे नाही तर पोत्राज असू दे मला काय घेणं देणं मला नाही दिला त्याने रिपोर्ट मी 10 मिनिटं होऊन दिली 20 मिनिटं होऊन दिली म्हणलं बाळा तुझ्या आतमध्ये आई त्या ठिकाणी तुला आवाज देते बघ काहीतरी खाऊ त्या ठिकाणी तुला देते आणि जातानाच सांगून गेला होता महाराज जे काही तुमचं असेल ते 10-20 मिनिटामध्ये पाहून घ्या मी आल्याच्या नंतर पुन्हा तुम्हाला रिमोट देणार नाही आणि ते पोरगं धावत पडत आतमध्ये गेलं मी 10 मिनिटं झाले बाबा 20 मिनिटं झाले तर रिमोटचं बटन दाबतोय पण चॅनलच बदली व्हायना आणि ते पोरगं जेव्हा आलं नेमकीच जाहिरात संपली आणि कार्टून चालू झालं मला म्हणलं महाराज झाले का तुमचं पाहून म्हणलं बाळा 10 मिनिटं झाले 20 मिनिटं झाले तर रिमोटचं बटन दाबतोय पण चॅनलच बदली व्हायना तो म्हणला महाराज इतका येडा आहे का जातानाच रिमोटचं शेल खिशात घालून गेलो होतो म्हणजे फसवला ना महाराज आज एवढी हुशार मुलं जन्माला येताना आपण पाहतो फक्त जर अभाव जर कशाचा दिसत असेल ना तर तो संस्कारांचा अभाव आपल्याला कुठेतरी पाहायला भेटतो आपल्या मुलाला कधीतरी हे सांगा बाळा हा देश प्रभू श्री रामाचा आहे बाळा देश भगवान श्रीकृष्णाचा आहे बाळा हा देश आपल्या ज्ञानोबा तुकोबरायांचा आहे त्याला कधीतरी हे सांगा पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम पंढरपूर पाटणी गा महाराज सार्वभौम पांडुरंग दीनबंधू जयाचे पांडुरंग दीनबंधू जयाचे नाव पांडुरंग दीनबंधू जयाचे नाव आंधळ्या दिवी देतो जाणतो धर्म माझे आंधळ्या दिवी देतो जाणतो धर्म आपल्या मुलाला कधीतरी सांगा एवढी हुशार मुलं आहेत मला या कीर्तनाच्या माध्यमातून अनेक उदाहरणं घेता येतील परंतु वेळेचं भान लक्षात घेता म्हणून खऱ्या अर्थानं
नाथ महाराजांचा अभंग या ठिकाणी मी सेवेकरता घेतलेला आहे. खऱ्या अर्थानं आज आपण समाजामध्ये जीवन जगत असताना आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये धावपळ आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये सुखदुःख आहे, प्रत्येकाच्या जीवनामध्ये अडचणी आहेत. फक्त तुम्हाला त्याला खऱ्या अर्थाने सामोरे जाता आलं पाहिजे. तो एक कवी फार सुंदर वर्णन करतो. तो म्हणतो, आयुष्य छान आहे, थोडंसं लहान आहे, रडतोस काय वेड्या, अरे जगण्यातच शान आहे. अरे अश्रू तयार माझा मजिरे समान आहे, काट्यातही फुलांची झुलती कमान आहे. अरे उचलून घ्यावे ते दुनिया दुकान आहे, जगणे निरर्थक म्हणतो तो बैमान आहे. अरे सुखासाठी इथे कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं, कारण सुंदर धबधबा होण्यासाठी पाण्यालाही उंचावरून खाली पडावं लागतं. आयुष्यात चढ उतार असतात महाराज, फक्त त्या चढ उतारांना खऱ्या अर्थाने आपण सामोरे जाता आलो पाहिजे. म्हणून खऱ्या अर्थानं कीर्तन कसं करायचं, खऱ्या अर्थानं रामाचा आचार आणि कृष्णाचा उच्चार जीवनामध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे. तेच नाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. मनापासून करिता कीर्तन, मनापासून करिता कीर्तन, गाता गीत मनापासून करिता कीर्तन, मनापासून करिता कीर्तन, गाता गीत आनंद नर्तन, गाता गीत मनापासून करिता कीर्तन, म्हणतात मनापासून या करिता कीर्तन, आनंदे नर्तन गाता गीत. नाथ महाराजांचं जे जीवन चरित्र आहे ते अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं आहे. 108 वेळा त्या ठिकाणी यवन नाथ महाराजांच्या अंगावरती येऊन थुंकला महाराज. आपल्यावर थुकू द्या ना कुणी शिव्या घातल्या काय माहिती. इथून सुरुवात होते आपली, नाही का. म्हणजे संत कोणाला म्हणावं, जर जे सन्मार्गाने वर्तन करतात, ज्यांच्याकडे विद्याही आहे आणि त्याचबरोबर विनय देखील आहे. म्हणजे विद्या असून विनय ज्यांच्याकडे आहे आणि जे जगाच्या कल्याणाकरता अवतार घेतात ना, त्यांना संत म्हणावं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देहकष्टविती परोपकारी. अरे जगाचं कल्याण व्हावं म्हणून आपल्या देहाचाही ज्यांनी विचार केला नाही त्यांना संत म्हणावं महाराज. या जगाच्या कल्याणाकरता जगद्गुरु तुकोबऱ्यांनी आपला संसार जाळला. जाळोनी संसार बैसलो अंगणी. जगद्गुरु तुकोबऱ्यांनी संसार जाळण्याची 2 उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. जगद्गुरु तुकोबऱ्यांचा एक मुलगा महादबा. या महादबाला एकदा असा विचित्र आजार जडला, या महादबाचं पोट फुगलं, लघवी तुंबली महादबाची. बरेच वैद्य जगद्गुरु तुकोबऱ्यांनी दाखवले पण महादबाला काही बरं वाटत नव्हतं. मग इतके वैद्य दाखवून सुद्धा महादबाला काही बरं वाटत नाही ना. मग जगद्गुरु तुकोबऱ्यांनी गळ्यामध्ये विना अडकवला, हातामध्ये चिपळ्या घेतल्या आणि जगद्गुरु तुकोबराय भांडऱ्या डोंगरावरती भजना करता निघून गेले. मी तुमची माफी मागून इथे एक वाक्य बोलतो. मरणाच्या दारात पोरग टाकून भांडऱ्या डोंगरावरती भजनाला निघून जाणं हे ऐकायला वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही बाबा. आपल्या बायकोला सर्दी झाली तर आपल्या वाऱ्या बंद पडतात. विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबराय मरणाच्या दारात पोरग टाकून भांडऱ्या डोंगरावरती भजना करता निघून गेले आणि आईसाहेब जिजामातेनं पाहिलं आणि जिजामाता म्हटली, या काळ्या इठ्यामुळं माझ्या संसाराचं वाटोळं झालं. पदर खोचला कमरेला जिजामातेनं, महादबाच्या हाताला धरलं आणि ओढत ओढत त्या ठिकाणी महादबाला मंदिरापर्यंत आणलं. महाद्वारात त्या ठिकाणी त्याला आदळलं आणि तेच परमात्म्याला शिव्या द्यायला सुरुवात करणार. तेच आतापर्यंत महादबाची तुंबलेली लघवी बाहेर पडायला सुरुवात झाली. काशीबाईचं लक्ष गेलं, सांगितलं आईला पटकन बाहेर घे. बाहेर घेतलं महादबाला, त्याचं पोट सगळं रिकामं झालं. महादबा बसले, बोलायला लागले आणि महादबाला बोलताना पाहून काशीबाई आपल्या आईला म्हणते, आई बघ ना देव किती दयाळू आहे.
अगं देवानच नाही का आपल्या दादाला बरं केलं, बघ ना देव किती दयाळू आहे. पण जिजामाता ऐकतील कसल्या बाबा, आणि ऐकलं तर त्या जिजामाता कसल्या. जिजामाता म्हणल्या काशे काय तू त्या काळ्याचा मोठेपणा सांगते, अगं तो मला घाबरलाय म्हणून त्याने याला नीट केलंय. एवढा जिजामातेंचा अधिकार होता महाराज. म्हणून संतांचं जीवनचरित्र हे समाज हिता करतच असतं, समाज उपयोगा करतच असतं. फक्त त्याचं अनुकरण आपण आपल्या जीवनामध्ये करत नाही म्हणून त्या ठिकाणी घोळ होतो असतो. आज प्रत्येकाच्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं आज लोकांची शोकांतिका आहे बाबा. लोकांना ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाऱ्यांची गाथा वाचायला वेळ नाहीये. तुकोबाऱ्यांना सुद्धा राग आला आणि तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात वाजतसे बोंब कोणी नैकती कानी. एकनाथ महाराज सुद्धा म्हणतात भक्ती विना पशु अशाशी वाढला. खऱ्या अर्थानं ज्ञानोबाऱ्यांची ज्ञानेश्वरी आपण वाचली पाहिजे. पूज्यश्री मामासाहेब दांडेकरांचे वाक्य आहेत. बाबा असे म्हणत असतात की महाराष्ट्रातल्या लोकांनी ज्ञानेश्वरी आणि जगद्गुरु तुकोबाऱ्यांची गाथा वाचल्याशिवाय मरू नये महाराज. मरण्याचा आपल्याला अधिकार नाही, पण आज लोकांना वेळ नाहीये वाचायला. भाऊ माझा एक मित्र होता, आता तो इंग्लिश टीचर झाला. त्याला म्हणलं अरे जरी तू आता इंग्लिश टीचर असला तरी तू ज्ञानेश्वरी तू वाचली पाहिजे, ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरू नये आपण. तो म्हणला हे बघ दत्ता, माझी काही वाचण्याची इच्छा नाहीये, पण तू सांगतो ना म्हणून त्या ठिकाणी मी वाचतो. बाबा तो काय करायचा, रोज 5 पानं वाचायचा, लाल खून त्या ठिकाणी ठेवून द्यायचा, शाळेवर निघून जायचा. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठायचा, 5 पानं वाचायचा, लाल खून त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आणि शाळेवर निघून जायचा. असं 5-6 दिवस झाले आणि मी त्याच्या घरी गेलो आणि त्याची पत्नी मला म्हटली महाराज तुम्ही सांगितले त्यांना ज्ञानेश्वरी वाचायला, पण त्यांना त्याच्यात काही रस नाही आणि काही घेणं देणं नाहीये. ते काय करतात, रोज 5 पानं वाचतात, लाल खून त्या ठिकाणी ठेवून देतात आणि शाळेवर निघून जातात. मी म्हणलं ठीक आहे असं आहे का. मी दुसऱ्या दिवशी त्याच्या घरी गेलो आणि त्याने ती लाल खून ठेवली होती ना, ती मी परत पाठीमागे 5 पानं ठेवली. तो पुन्हा उठायचा आणि तीच 5 पानं वाचायचं. मी परत दुसऱ्या दिवशी जायचो, परत ती लाल खून परत पाठीमागे 5 पानं ठेवायचो. तो पुन्हा उठायचा आणि तीच 5 पानं वाचायचं. असं 8-10 दिवस झाले आणि 8-10 दिवस झाल्याच्या नंतर त्याची माझी भेट झाली. त्याला म्हणलं का रे तू ज्ञानेश्वरी वाचतोय, काय तुझा अनुभव काय. त्यावेळेस तो मला म्हणला दत्ता महाराज छान लिहिली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी छान लिहिली पण डबल लिहिली. कळतंय का बघा. अरे म्हटलं ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी पुन्हा लिहिली का तू पुन्हा वाचतो, म्हणून वाचायचं म्हणून वाचू नका. पहा भाव धोरणिया वाचे ज्ञानेश्वरी. संतांनी जे वाङ्मय तयार केलं ना त्याच्या बुडाशी जा. ते शब्द त्या ठिकाणी फार मोठा त्या ठिकाणी तुम्हाला अंधकारामध्ये खऱ्या अर्थानं आज पहा ना, आज लोकांची एवढी शोकांतिका आहे. दिवाळीच्या सणाला आपली आई रात्रभर जागून त्या ठिकाणी लाडू तयार करते, फराळ तयार करते, पण साधं त्या मुलाने आईला म्हणू सुद्धा नाही आई फार सुंदर लाडू झालेत. तुकाराम महाराजांना सुद्धा राग आला. महाराज सुद्धा म्हणतात वाजत असे बोंब कोणी नैकती काने. म्हणून संतांचं जीवनचरित्र हे अत्यंत अलौकिक आणि अद्वितीय अशा प्रकारचं. हे संसार दुःख आम्हाला प्रत्येकाला आहे. मला त्याचा या ठिकाणी एवढा विस्तार करायचा नाहीये. ज्ञानोबा यांची ओवी आहे ना, विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू तो वेश तो गोड जीवासी झाला. ज्ञानोबा म्हणतात परमार्थ गोड आहे पण जीवाला आवडत नाही, विषय कडू आहेत पण जीवाची स्वाभाविक ओढ खऱ्या अर्थानं विषयाकडे. माऊलींनी एका ओळीच्या उत्तरार्धामध्ये फार सुंदर दृष्टांत सांगितला. माऊली म्हणतात का पूय पंकीचे किडे किळीसे घेती. माऊली म्हणतात एकाच्या पायाला जखम झाली, पू तयार झाला, दूषित रक्त तयार झालं, किडे पडले, दुर्गंधी यायला लागली त्या जखमेची. लोक लांबून नाकाला हात लावून जाऊ लागले. एका महात्म्याला त्या किड्यांची दया आली म्हणून तो महात्मा जखमेतल्या किड्यांना, शब्दांकडे लक्ष असू द्या, जखमेतल्या किड्यांना त्या महात्म्याने सांगायला सुरुवात केली का रे बाबांनो इतक्या घाणीत पडलेत तुम्ही, तुम्हाला काही वाटतं का नाही, चला तुम्ही सगळे किडे या घाणीच्या बाहेर निघा, मी तुम्हाला 500 रुपये किलोच्या गावरान तुपात ठेवतो. किती किडे मान्य करतील? एकही नाही. का? कारण तिथं दुःख आहे हे त्यांना वाटतच नाही ना. ज्ञानोबांना तेच म्हणायचं आहे, संसारामध्ये जे दुःख आहे ते लोकांना वाटतच नाही म्हणून कुणी बाहेर निघण्याचा प्रयत्न करत नाही. खऱ्या अर्थानं नवीनच लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर प्रकार असा होता की पत्नीची इच्छा होती की आपल्या पोराने डॉक्टर झालं पाहिजे. पती म्हणला नाही आपला पोरगा झाला तर तो इंजिनियरच होईल. पत्नी म्हणते नाही आपला पोरगा झाला तर तो डॉक्टरच होईल. दोघांचं भांडण इतकं लागलं अगदी घटस्फोटापर्यंत खऱ्या अर्थानं भांडण गेलं आणि पत्नी न्यायाधीशांना म्हणली नाही न्यायाधीश साहेब आमचा पोरगा झाला तर तो डॉक्टरच होईल. पती म्हणतोय नाही साहेब आमचा पोरगा झाला तर तो इंजिनियरच होईल. न्यायाधीश म्हणले हे तुमचं म्हणणं झालं, मुलाने डॉक्टर झालं पाहिजे, मुलाने इंजिनियर झालं पाहिजे, हे तुमच्या दोघांचं म्हणणं झालं, परंतु ज्याला व्हायचंय त्याला बोलवा ना, आपण त्या बाळाला विचारू बाळा तुला डॉक्टर व्हायचंय का इंजिनियर व्हायचंय. साहेब 2-4 वेळेस म्हटले मुलाला बोलवा. ती बाई हळूच म्हटली साहेब काय बोलवा.
मागच्या महिन्यात तर आमचं लग्न झालंय. अरे म्हणजे जो मुलगा झालाच नाही त्याच्याकरता घटस्फोटापर्यंत भांडण. महाराज म्हणतात लटिका व्यवहार सर्वाहा संसार संसार. तुकाराम महाराजांचं एक प्रमाण आहे बघा, कानडीने केला मराठा भ्रातार. आपल्या महाराष्ट्रामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 358 तालुके आहेत. म्हणजे मोजू नका, विश्वास ठेवा, 35च होते, पालघर वाढला म्हणून 36 जिल्हे आहेत आणि 358 तालुके आहेत. 358 तालुक्यातला सोलापूर जिल्ह्यातला दक्षिणेकडचा शेवटचा तालुका अक्कलकोट आणि त्या अक्कलकोट तालुक्यातलं एक बुधानी नावाचं गाव, तिथला पाटील समाजाचा मुलगा, त्याचं लग्न महाराष्ट्राला लागून असणारं कर्नाटक राज्यातला गुलबर्गा जिल्हा आणि गुलबर्गा जिल्ह्यातला होमनाबाद तालुका आणि होमनाबाद तालुक्यातले केंद्री नावाचं गाव, तिथली पाटील समाजाची मुलगी, दोघांचं लग्न झालं. म्हणजे संसार कसा आहे ते बघतो मी तुम्हाला सांगून जातो. आणि लग्न झाल्याच्या नंतर हा नियमाप्रमाणे आपल्या पत्नीला आणण्यासाठी गेला. दोघही जण गुलबर्गा सोलापूर गाडीमध्ये बसले आणि कंडक्टरने 2 वेळेस बेल दिली. गाडी सुरू झाली. एक 7-8 किलोमीटर जाऊन गाडी थांबली आणि याने आपल्या पत्नीला प्रश्न केला, का ग ह्या गावाचं नाव काय? आता याने मराठीतून विचारलं ना, ह्या गावाचं नाव काय? कारण तिला मराठी कळत होती ना. हां कळत होती. गेले काय घरी तुम्ही? हां आहे म्हणा. झालं 15-20 मिनिटं. तिला मराठी हे कळत नव्हती आणि याने मराठीतून विचारलं, ह्या गावाचं नाव काय? ती बाई हळूच म्हटली, यमकुंडरी. यमकुंडरी शब्दाचा अर्थ आहे काय म्हणता. त्याला असं वाटलं ह्या गावाचं नाव यमकुंडरी असेल. त्याने डायरी काढली, पेन घेतला, लिहून घेतलं यमकुंडरी. पुन्हा बेल दिली कंडक्टरनं. परत 7-8 किलोमीटर जाऊन पुढच्या गावात गाडी थांबली. यानं पुन्हा तोच प्रश्न आपल्या पत्नीला केला, का ग ह्या गावाचं नाव काय? ती परत म्हणली यमकुंडरी. तो मला आता गेली लगेच आली. मला असतात पहिली खुर्दा असेल आणि दुसरी बुद्रुक असेल. पुन्हा बेल दिली कंडक्टरनं. परत 7-8 किलोमीटर जाऊन पुढच्या गावात गाडी थांबली. यानं पुन्हा तोच प्रश्न आपल्या पत्नीला केला, का ग ह्या गावाचं नाव काय? परत म्हणली यमकुंडरी. मग हा वैतागला. हा म्हणला पहिली खुर्द, दुसरी बुद्रुक आणि तिसरी यमकुंडरी सांगते, मला वेडा समजते. राग आला त्याला. त्याने बाई माग सारली तुले अशी थोड आणि त्याने कानाखाली मारल्याच्या नंतर तिने पाचारिले इलबा म्हणून. ती आपल्या पतीला म्हणली, इलबा अहो असं काय करताय? त्याला असं वाटलं मी हिचा नवरा आणि ही मला बा म्हणते. राग आला त्याला. त्याने गाडीतून खाली उतरवलं. तिला बसवलं गुलबर्गा गाडीमध्ये. हा गेला सोलापूर गाडीने घरी. अजून आणली नाही तिला. म्हणजे संसार हा असाच आहे महाराज. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. नाथ महाराजांनी एका भागवतामध्ये फार सुंदर दृष्टांत सांगितला. नाथ महाराज म्हणतात की रुडुतरी कापडाचे. आळंदीच्या एक शेजारी एक राहणारा मनुष्य होता. रविवारची सुट्टी होती आणि रविवारची सुट्टी असल्या कारणाने आपल्या मुलाला म्हणला, बाळा रविवारची सुट्टी आहे, माझ्यासोबत येतो का त्या ठिकाणी ज्ञानोबरांच्या दर्शनाला? मुलगा सुद्धा म्हणला, बाबा चला की, मलाही त्या ठिकाणी रविवारची सुट्टी आहे, मी काय घरी करणार आहे. दोघंही जण बापले खऱ्या अर्थानं आपल्या निरगुडे गावावरून आळंदीमध्ये ज्ञानोबरांच्या दर्शनाकरता गेले. आणि दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर वडिलांना इतका आनंद झाला. वडिलांना असं वाटलं, अरे सुट्टीत मुलं काय काय पराक्रम करतात, पण माझा मुलगा माझ्यासोबत ज्ञानोबरांच्या दर्शनाकरता आला. वडील त्याला घेऊन एका खेळण्याच्या दुकानात गेले. 1200 रुपयाचं हेलिकॉप्टर दाखवलं, घेतो का? नको म्हटला. 1000 रुपयाचा JCB दाखवला, बाबा नको म्हटला. 800 रुपयाची रिमोटची गाडी दाखवली, नको म्हटला. बाप 1000 ते 1200 रुपयापर्यंत वस्तू घेऊन द्यायला तयार होता. पण हा बहादर 12 रुपयाचा रबराचा साप घेऊन घरी आला. 12 रुपयाचा रबराचा साप घेऊन घरी आला आणि दुपारच्या वेळेला म्हातारी झोपली होती अंगणामध्ये आणि याने तो साप म्हातारीच्या छातीवरती ठेवून दिला. आणि म्हातारीला जाग आल्याच्या नंतर म्हातारीने आपल्या छातीवरचा साप पाहिला आणि म्हातारीने डोळे चांदीचे केले. म्हणजे पिवळे नाही, पांढरे केले. गडबडली म्हातारी. आणि मग सासूबाई कशाला ओरडते म्हणून सुनबाई किचन मधून पाण्याचा तांब्या घेऊन आली. सुनबाईनं आपल्या सासूबाईच्या छातीवरचा साप पाहिला आणि तिचा हातचा तांब्या गळून पडला आणि ती जोरात ओरडायला लागली, ना ना. म्हणजे तिला नाग म्हणायचं होतं पण तिला पुढचं ग सुचेच ना. अख्खं गाव त्या घरामध्ये गोळा झालं. कुणी काठी घेऊन येते, कुणी ढोल घेऊन येते. त्यांना असं वाटलं ढोलचा आवाज ऐकून साप
निघून जाईल. पण नाथ महाराज म्हणतात किरडू तरी कापडाचे, त्याला ऐकायला जाईल, त्याला आपला सकाळचा काकडा ऐकायला जाईल, त्याला आपलं वर्धापन दिनाचं कीर्तन ऐकायला जाईल घरी बसलेल्या सापांना. कारण तो साप कसा आहे, खोटा आहे ना. साप खोटा आहे. साप खोटा आहे, त्याला ऐकायला जात नव्हतं. अख्खं गाव त्या घरामध्ये गोळा झालं आणि ते पोरग एका कोपऱ्यामध्ये बसून गंमत पाहत होतं. ते पोरग मनातल्या मनात म्हटलं, कार्यकर्ते सप्त्याला एवढा खर्च करतात पण लोक कीर्तन ऐकायला येत नाही. पठ्ठ्यानं 12 रुपयात अख्खं गाव गोळा करून दाखवलं. तो त्याच्या आनंदामध्ये महाराज अख्खं गाव घरामध्ये गोळा झालं. कुणीतरी धावत पळत बातमी ही त्याच्या वडिलांना सांगितली. वडील धावत पळत आले आणि वडिलांनी आपल्या आईच्या छातीवरचा साप पाहिला आणि वडील एका कोपऱ्यात जाऊन रडायला लागले. आणि वडिलांना रडताना पाहून तो मुलगा आपल्या वडिलांच्या जवळ गेला आणि आपल्या वडिलांना म्हणला, बाबा तुम्ही घाबरले, अहो तुम्हीच नाही का मला आळंदीच्या यात्रेत घेऊन दिलेला. साप कसा आहे, खोटा आहे ना, पण खोटा साप खरा मानला की दुःख भोगावं लागतं. महाराज म्हणतात लटिका व्यवहार सर्वा हा संसार. लटिका म्हणजे खोटा आहे, खोटा. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एकांतात जाऊ आणि त्या परमात्म्याच्या नामसंकीर्तनाने जो बदल आमच्या जीवनात झाला आम्ही त्याचंच पुन्हा पुन्हा खऱ्या अर्थाने सेवन करू. उठा त्या पांडुरंगाला शरण जा. महाराज म्हणतात आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. अरे बाबांनो, त्या पांडुरंगाला शरण जा. देह हे काळाचं खाद्य, देह हे काळाचे, धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. सत्ता संपत्ती सामर्थ्याचे आपण किती नगारे वाजवले तरी आपण एक काळाच्या हातातलं एक नगण्य अशा प्रकारचं खेळणं आहोत. म्हणून खऱ्या अर्थानं त्या प्रभूचं नामस्मरण केल्याच्या नंतर काय फायदा होईल. नाथ महाराज ते अभंगाच्या रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा, रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा, रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा, रामकृष्ण हरी उच्चार सर्वदा. विटाळच असतो. ते परीक्षित जन्म आख्यानामध्ये भागवताने आपल्याला 2 प्रकारचे सूतक सांगितले. एक जातक सूतक आहे आणि दुसरं मृतक सूतक आहे. म्हणजे व्यक्ती ज्या वेळेस जन्माला येतो तर ते जातक सूतक अशा प्रकारचं म्हटलेलं आहे आणि ज्या वेळेस व्यक्ती मरण पावतो तर ते मृतक सूतक अशा प्रकारचं म्हटलेलं आहे. म्हणजे आपण येतानाही विटाळात, जातानाही विटाळात. स्थूल देह अपवित्र आहे पण संतांच्या दृष्टीने जर विचार केला तर संतांचा स्थूल देह पवित्र आहे. कसा, अरे हात लावला की गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतात ना. साधूचा स्थूल देह कसा आहे, पवित्र आहे. माझ्या चोखोबऱ्यांची हाडं मेल्यानंतर सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज निघतो. साधूचा स्थूल देह कसा आहे, पवित्र आहे. अजून सांगू, 2 मिनिट देऊत चला, येता का? देऊत जायचं, तुकाराम महाराजांचं दर्शन करायचं, परत तुम्हाला आपल्या निरगुडे गावामध्ये आणून सोडतो. प्रवास खर्च काहीच होणार नाही, याची सगळी जबाबदारी माझी. येता का? होतं म्हणा. देहूत जगद्गुरु तुकोबर आहे. सकाळी असे वस्त्रीवरती बसलेले असताना गळ्यामध्ये विनाय, हातामध्ये चिपळे आहेत. जिजामातेनं आपला सकाळचा सगळा विधी उरकला आणि जिजामाता जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या दर्शनाकरता गेल्या. आपलं मस्तक त्या ठिकाणी तुकाराम महाराजांच्या चरणावर त्यांनी टेकवलं आणि तुकाराम महाराजांना काहीतरी जाणवलं. आणि तुकाराम महाराजांना काहीतरी जाणवल्याच्या नंतर तुकाराम महाराज आपल्या आवलीला म्हणले, आवले रडतेस तू? त्यावेळेस जिजामाता म्हणल्या, महाराज रडू नाही तर काय करू? तुकाराम महाराज म्हणले, का बरं तू रडतेस? त्यावेळेस जिजामाता म्हणल्या, महाराज मी काल तुमची भाजी भाकर घेऊन भांडरे डोंगरावरती गेले. तिथं गेल्यानंतर मला असं कळलं की तुम्ही भांडरा डोंगरावरून भामचंद्र डोंगरावरती गेला. मला महाराज भांडरा डोंगरावरून भामचंद्र डोंगरावरती चालत यायला लागलं. महाराज मला चालण्याचा त्रास झाला म्हणून मी रडत नाही. ऐका, जिजामातेंच्या जगद्गुरु तुकोबरांविषयी भावना किती पवित्र होत्या पहा. मला चालण्याचा त्रास झाला म्हणून मी रडत नाही. माझ्या रडण्याचं कारण एवढंच आहे, मी तुम्हाला कधीच वेळेवर जेवण पोचू शकणार नाही का? त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले, आवले तुला सांगू, माझं असं काही ठरलेलं नसतं ग. जिकडे माझे पाय नेतील ना तिकडे मी त्या ठिकाणी चालत जातो. पण कोणाला नाही सांगितलं, तुला म्हणून सांगतो. देहूतून बाहेर पडलं ना, इंद्रायणी ओलाडली ना की 3 रस्ते जातात. उजव्या बाजूचा रस्ता जातो भांडरा डोंगराला,
मधला रस्ता जातो भामाचरण डोंगराला आणि डाव्या बाजूचा रस्ता जातो घोराडेश्वराला. आवले तिथं आल्याच्या नंतर प्रत्येक रस्त्याची माती उचलायची, कानाला लावायची आणि ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल असा आवाज येईल ना, समजायचं मी त्या दिवशी त्या रस्त्याने गेलेलो आहे. अरे जिजामातेनं हंबरडा फोडला आणि जिजामाता म्हटली, अरे काय अधिकार असेल माझ्या नवऱ्याचा की ज्याने पाय लावला तर त्याच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलते. साधूचा स्थूल देह कसा आहे? पवित्र आहे. तुकोबऱ्यांनी नुसता पाय लावला तर तुकोबऱ्यांच्या पायाखालची माती विठ्ठल विठ्ठल बोलते. बाबा आपण मातीत जातो तरी विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. किती मोठी शोकांतिक आहे. म्हणजे विठ्ठल या शब्दाचा अर्थ सांगितला. विकारो विधाता, ठकारो नीलकंठा, लकारो लक्ष्मीकांत हा विठ्ठल नाम अविधी येते. जर आपण हाताने टाळी मुखाने भगवंताचं विठ्ठल विठ्ठल नाम दिवसातनं 200 वेळा जरी घेतलं ना, तर असं म्हणतात त्या माणसाला हृदय विकाराचा झटका येत नाही, त्याचा बीपी सुद्धा लो अशा प्रकारचा राहतो. महाराज सुद्धा म्हणतात, लागोन या पाया बिनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम. जगाला शांती आणि सुखाचा संदेश देणारा जर कोणता संप्रदाय असेल तर तो आमचा वारकरी संप्रदाय. इथं सगळ्या जाती धर्मांना समान न्याय दिला. खट नट यावे, शुद्ध होणी जावे, दवंडी पिटी. खरं म्हणजे या दैवतानं आणि या भक्ती क्षेत्रानं लोकांचा पहिल्यांदा स्वीकार केलाय आणि नंतर सुधार केलाय. नाहीतर जगभरामध्ये बरेच पंथ आपण अशा प्रकारचे पाहतो, ते म्हणतात तुम्ही तुमचा सुधार अगोदर करा मग आम्ही तुमचा स्वीकार करू. म्हणजे हे कसं म्हणल्यासारखं झालं माहिती का? डॉक्टरांनी म्हणावं घरीच बरे व्हा मग रुग्णालयात या. कशाला येतील ते? अहो घरीच बरे व्हा मग रुग्णालयात या म्हणजे काही म्हणणं झालं का? तसं लोकांना म्हणावं तुम्ही घरी शुद्ध व्हा मग आमचे अनुयायी व्हा, असं होणार नाही. समाजाचा तुम्हाला असेल तशा पद्धतीनं पहिल्यांदा स्वीकार करावा लागेल. कुणी आज्ञा असेल, कुणी सुज्ञ असेल, कुणी एखादा खूप नियमांचा काटेकोरपणे पालन करणारा असेल, तर कुणीतरी थोडंसं नियम आमच्या बाबतीमध्ये मागे पुढे होणार असेल. पण असतील त्या लोकांचा असेल तशा पद्धतीनं पहिल्यांदा स्वीकार करून मग त्यामध्ये हळूहळू सुधार घडून आणणं, ते या दैवताच्या माध्यमातून ते घडलेलं आहे. म्हणून संतांना अभिमान या दैवताचा, नाही ऐसा विटेवरी देव कोठे, असा देव आणि अशी परंपरा. हे पा या सरकारला जातीपातीचा जर वाद मिटवायचा असेल ना, तर या सरकारने एकच अभंग तुकाराम महाराजांचा अभ्यास हवा. पवित्र ते कुळ पावन तो देश. देशातला वाद मिटल्याशिवाय राहणार नाही महाराज. पण आपल्याला नाही त्याच्यात हस्तक्षेप करायचा. आता तुम्ही म्हणाल महाराज कोणत्या पक्षाचा आहे? म्हणून खऱ्या अर्थानं तुकाराम महाराज म्हणतात आम्ही एकांतात जाऊ आणि त्या परमात्म्याच्या नामसंकीर्तनाने जो बदल आमच्या जीवनात झाला आम्ही त्याचंच पुन्हा पुन्हा सेवन करू. हे पहा आज 14व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. मारुतीराय ही यशाची देवता आहे महाराज. ज्याच्या जीवनामध्ये आपल्याला यश खऱ्या अर्थानं लवकर साध्य करायचं असेल ना, तर त्याने मारुतीरायांकडे गेले पाहिजे. महाराज म्हणतात यशे थोरविला मारुती, बिभीषण केला लंकापती. यश नावाचा गुण परमात्म्याने मारुतीरायांना खऱ्या अर्थानं बहाल केला. म्हणून मारुतीराय ही खऱ्या अर्थानं यशाची देवता आहेत. खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना हे पहा तुम्ही धन दौलत पैसा अडका जरूर कमवा, पण महाराज म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे. उत्तम व्यवहार तुमचा असला पाहिजे. विश्वामित्राने 60,000 वर्ष तपश्चर्या केली होती, पण ते शुद्ध पुण्य होत नाही. राजसूयज्ञ त्या ठिकाणी पांडवांच्या घरी चालू होता की नाही? आपण सगळेच होतो तिथं, एकही नव्हतं. राजसूयज्ञ त्या ठिकाणी पांडवांच्या घरी चालू होता आणि असं सांगितलं जातं महिला मंडळ, तर राजसूयज्ञामध्ये हत्तीच्या सोंड एवढी तुपाची धार त्या यज्ञात पडत होती. तूप माहिती आहे तुम्हाला? तूप आता तूप राहिलं नाही. आता कुठं तूप राहिलंय का? बाबा मी 5 दिवसापूर्वी एका घरी जेवायला गेलो होतो आणि एक आजीबाई तूप वाढायला आली बुवा, आणि सगळं वाढून झाल्याच्या नंतर तूप शेवटी वाढतात. तूप कधी वाढतात आजी? तूप शेवटी वाढतात. एक आजीबाई तूप वाढायला आली, एका हातात वाटी घेऊन आली. कशाची वाटी होती ती? तुपाची वाटी घेऊन आली आणि दुसऱ्या हातात सुई घेऊन आली. सुई म्हणलं डोळ्यात घालते का काय देव जाणे. त्या आजीला म्हणलं आजी कसं? ती म्हणली महाराज असंच. तिनं सुईचं टोक त्या वाटीत बुडवलं ना आमच्या ताटाला एक एक ठिपका लावला बुवा. म्हणलं वा आजी, तुमच्यासारखी दानशूरबाई मी अजून पाहिलीच नाही. ती म्हणली महाराज माझी सासूत्र्याच्या पेक्षा दानशूर होती. तूप वाढायला आली ना, एकटी यायची. एकटी बरं एकटी यायची. काय घेऊन यायची? काय नाही म्हणली, विस्तू घेऊन यायची. म्हणली विस्तू हातात नाही म्हणली, ताटलीमध्ये इस्तू आणायची आणि त्या इस्तवावरती 2-4 तुपाची थेंब टाकायची, अख्ख्या पंक्तीतनं धुरकाट फिरवायची. म्हणजे तुझी सासू आणि तू तुझ्यासारख्या दानशूर तुम्हीच बाई. माणूस हा दानशूर असतोय महाराज, पण पांडवान इतकाच तर दानशूर नसतो ना. हत्तीच्या सोंड एवढी तुपाची धार त्या यज्ञात पडत होती आणि यज्ञ असफल झाला. यज्ञ का असफल झाला?
कारण यज्ञामध्ये मुंगूस लोळलं आणि मुंगूस माणसासारखं बोलू लागलं, अरे माझं अर्ध शरीर सोन्याचं आहे, माझं अर्ध शरीर सोन्याचं झालं नाही ना, तुमचा यज्ञ असफल झाला. अरे पाठीमागच्या जन्मात मी मुंगूसच होतो, पण कनाद नावाची ऋषी जेवायला बसलेले असताना दारात एक वारकरी आला होता बिचारा. अरे समोर ताट मी वाढून घेतलं होतं, परंतु दारात आलेल्या वारकऱ्याला विनमुख पाठीमागे लावायचं नाही, त्याला जेवण करूनच माघारी लावायचंय. अरे जेवायला घेतलेलं ताट उचललं आणि त्या वारकऱ्याला जेवायला दिलं. अरे भुकेपुरतं खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपुरतं खाणं याला प्रकृती म्हणतात, भुकेपेक्षा जास्त खाणं याला विकृती म्हणतात. परंतु आपल्याला भूक लागली असताना इतरांच्या मुखामध्ये घास गेला पाहिजे ही वृत्ती असताना त्याला भारत देशाची संस्कृती म्हणतात. हे मात्र तुमच्या आमच्या लक्षात असायला हवं. म्हणून खऱ्या अर्थाने हे पहा, जीवन जगत असताना कर्म चांगली केली पाहिजे. खऱ्या अर्थानं मुंगूस लोळलं आणि मुंगूस माणसासारखं बोलू लागलं, माझं अर्ध शरीर सोन्याचं आहे, माझं अर्ध शरीर सोन्याचं झालं नाही. आणि त्या दिवसापासनं माणसं आपण केलेलं पुण्य माणसं मुंगसाला विचारतात आणि माणसं म्हणतात, मुंगसा मुंगसा तोंड दाखव, तुला लांडग्याची नाही, तुला काय रामाची शपथ. रामाची शपथ काय की आपण केलेलं पुण्य नक्की योग्य आहे का. म्हणून माणसं म्हणतात मुंगसा मुंगसा तोंड दाखव, तुला रामाची शपथ. म्हणून कर्म चांगली केली पाहिजे. बघा असं म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या दड्या करून छातीसाठी ढाल घ्यावी, वेड्या पिशा ढगाकडून वेडे पिशा आकार घ्यावे, उसाळलेल्या दड्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे त्याच्या हात कोपरापासून काढून नाही घ्यायचे, फक्त त्याच्या देण्यामध्ये जी वृत्ती आहे फक्त आपल्या देण्यामध्ये आणायची. महाराज म्हणतात आम्ही एकांतात जाऊ, असं म्हणतात. चिंतन एकट्याने करावं, चिंतन एकट्याने करावं महाराज, दुसरा आला तर गप्पा होतात. चिंतन एकट्याने करावं, प्रवास दोघांनी करावा, एखादा जोडीदार सोबत असावा म्हणून प्रवास दोघांनी करावा, अभ्यास तिघांनी करावा, शंका समाधान डिस्कशन करता येतं म्हणून अभ्यास तिघांनी करावा, प्रेत चौघांनी न्यावं. म्हणतो आपण तिरडी, पण खांदेकरी असतात 4 आणि निकाल 5 लोकांनी द्यावा. म्हणजे एखाद्या जर खटल्याचा जर निकाल लावायचा असेल ना, ते करता एक कमिटी नेमतात, पंच कमिटी, निकाल 5 द्यायचा आणि चिंतन एकट्याने करायचं. असं म्हणतात घर चांगलं बांधावं असं जर आपल्याला वाटत असेल तर घर बांधेपर्यंत इंजिनियरचं ऐकावं, आपला रोग बरा व्हावा असं आपल्याला वाटत असेल तर आपला रोग बरा होईपर्यंत डॉक्टरांचं ऐकावं, एखादा केसचा निकाल आपल्या बाजूने लागावा असं आपल्याला वाटत असेल तर केसचा निकाल लागेपर्यंत वकिलाचं ऐकावं, शाळेत शिकत असताना चांगले गुण प्राप्त व्हावे असं आपल्याला वाटत असेल तर शाळेत शिकत असताना शिक्षकांचं ऐकावं, लग्न होई तोपर्यंत आई वडिलांचं ऐकावं, लग्न झाल्यानंतर काही लोक बायकोचं ऐकतात तो भाग सोडा, पण लग्न झाल्यानंतर सुद्धा आई वडिलांचं ऐकावं, कीर्तन संपेपर्यंत महाराजाचं ऐकावं. आणि महाराज म्हणतात जीवनाचं कल्याण व्हावं असं आपल्याला वाटत असेल तर मरेपर्यंत संतांचं ऐकावं. म्हणून खऱ्या अर्थानं नाथ महाराजांचा अभंग या ठिकाणी मी सेवेकरता घेतला होता. या अभंगाचा अर्थ असाच असेल असा माझा दुराग्रह नाहीये. कोणी कोणत्या पद्धतीने खऱ्या अर्थाने चिंतन मांडू शकतं. गेली 14 वर्ष झालं हा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी मोठ्या उत्साहात, मोठ्या आनंदात, मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात या ठिकाणी साजरा करता, याचा अतिशय आनंद आहे. म्हणून महाराज म्हणतात अशी जो खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याची भक्ती करेल त्याचा मी दास अशा प्रकारचा राहील. तेच नाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात. एका जनार्दनी हाची पै विश्वास, 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 सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, मनापासून या करिता कीर्तन, मनापासून या
हा आनंदे नर्तन गाता गीत आनंदे नर्तन गाता गीत मनापासुनिया करीत कीर्तन मनापासुनिया करीत भावार्थ संपला असो गृहीत धरून एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे सर्वांना 2 मिनिटं विनंती, हात वरती करा. डोबार खुमा डोबार खुमा डोबार खुमार खुमा डोबार खुमा डोबार देवासितो पुरे एक प्रेम भाव पूजा अर्चा भाव सर्वजना झालेली सगळी सेवा हनुमंतरायांच्या चरणी खऱ्या अर्थानं आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला मी माझं भाग्य समजतो. खऱ्या अर्थानं नाथ महाराजांचा अभंग या ठिकाणी मी सेवेकरता घेतला होता. खऱ्या अर्थानं जीवन जगत असताना कर्म चांगली करा, इतरांविषयी खऱ्या अर्थानं प्रेमभाव आपल्या अंतःकरणामध्ये राहू द्या अशी प्रार्थना. तुम्ही जर कधी खऱ्या अर्थानं सद्यस्थितीला जर आळंदीला गेला ना तर तुम्हाला ज्ञानेश्वरांच्या पादुकावर तुम्हाला प्रकाशाचा लकलकाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा एकही ज्ञानोबा भेटत नाही. आता महाराज आता गाड्या भरपूर आल्या, तवेरा आली, बोलेरो आली, स्कॉर्पिओ आली, अल्टो आली, मारुती आली, इंडिका आली, इंडिगो आली, पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही नामदेव कुठं दिसत नाही. आता बागायतदार भरपूर झाले, पण कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणणारा सावतामाळी कुठल्या शेतात गवसत नाही. आता तुकड्यात जगणारे आम्ही, पण समाजाला पुण्यत्व बहाल करणारा एकही संत तुकडोजी कुठं दिसत नाही. आता अब्जोपती करोडोपती खूप झाले इथं, पण एक फुटकं गाडगं आणि एक झाडू एवढी ज्याची स्टेट, पण जो गावांना स्वच्छतेची श्रीमंती बहाल करत राहिला असा एकही गाडगे बाबा दिसत नाही कुठं. आता महाराज आता देवी खूप झाल्या, पण समाजाला पुण्यत्व बहाल करणारी पुण्यश्लोक अहिल्या देवी कुठं दिसत नाही. आता हे पहा, रामायणातल्या अहिल्याला स्पर्श झाला रामाच्या पायाचा, म्हणून अहिल्याचा उद्धार झाला असं लोक म्हणतात. पण माझ्या वाक्यावरती तुम्हाला विश्वास ठेवावा लागेल. आपल्या भारतातल्या मंदिरांचा जीर्णोद्धार आमच्या अहिल्यादेवी होळकरांमुळे झाला, हे मात्र तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागेल. म्हणून कशाच्या जोरावरती महाराज, इच्छाशक्तीच्या जोरावरती कसं जगावं हे शिवाजी महाराजांनी सांगितलंय, आणि कसं मरावं हे संभाजी राजांनी दाखवलंय. त्याच्या मधली झुंजा आम्हाला पेलता आली पाहिजे महाराज. उद्याच्या काळात तो महाराष्ट्र आपल्याला निर्माण करायचा आहे. आपल्या या भावी पिढींना ते सांगा, या घरट्यातून पिलू उडावे दिव्य घेऊन शक्ती, आकांक्षांचे पंख असावे पण उंबरठ्यावर भक्ती. शिवछत्रपतींसारखी भक्ती आणि शक्ती आपल्या उंबरठ्यावर असू द्या. तुम्ही जाल अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत तुम्ही जरूर जा, पण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांना मात्र तुम्ही कधी विसरू नका. अरे चायनीज खा, पिझ्झा खा, जरूर खा, पण सकाळी लगबगीनं आईनं फाडक्यात बांधून दिलेली कांदा भाकर चटणीची चव मात्र जिभेवरनं कधी हटवू देऊ नका. जपानच्या गादीवर जरूर झोपा तुम्ही, पण आपल्या आईच्या लुगड्यातनं बनवलेल्या वाकळातली उब मात्र तुम्ही कधी विसरू नका. कैक माणसं भेटतील तुम्हाला, पण जिने 9 महिने कुशीत आपल्याला जपलं आणि जळत्या दिव्यासारखं वंजळीनं तुम्हाला टिपलं, त्या माऊलीला कधी अंतर देऊ नका. ह्या तरुण पोरांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. आज ही पोरांनी आज या कीर्तनामध्ये टाळा घेतलाय. ही भविष्यात गायक होतील, वादक होतील, कीर्तनकार होतील, प्रवचनकार होतील, हे मी तुम्हाला आत्ता सांगू शकत नाही, परंतु ही भविष्यात चांगली माणसं मात्र नक्की होतील. आज समाजाला चांगल्या माणसांची गरज आहे. म्हणून खऱ्या अर्थानं झालेली सगळी सेवा आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करत असताना बोलण्याच्या ओघामध्ये एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल तर माझा मला परत करा. महाराज म्हणतात, नातरी बालक बोबडा बोले का वाकुडा बेचुका पावले, ते चोज करुणी मावले रेजे जीवी. खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेचा योग आला ते जिवलग परमार्थ स्नेही माझ्यावरती नितांत प्रेम करणारे आदरणीय निवृत्ती महाराज ताजने असतील, आदरणीय किसन महाराज असतील, सर्व परिचयाची मंडळी तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं या ठिकाणी शक्य नाहीये. म्हणून झालेली सगळी सेवा आपणा सर्वांच्या चरणी समर्पित करून असं म्हणतात, इरादे कितने भी बुरे हो, इरादे कितने भी बुरे हो, दुनिया आपको आपके दिखावे से जानती है, और दिखावा कितना भी अच्छा हो ऊपर वाला आपको इरादों से जानता है. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली धनराज माऊली तुकाराम विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल.